नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती। या क्षणी आपण बघू शकता की श्री हरिभक्ती पारायण गजानन महाराज देठे जे नेहमी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नेहमी जो व्यक्ती विरोध करेल त्या व्यक्तीला उत्तर देताना आज सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराज आपल्याला नेहमी दिसत असतात आणि त्याच महाराजांना आज आपण या ठिकाणी भेटलेलो आहोत आणि महाराजांना आपण काही प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत। तर सर्वप्रथम आपण महाराजांची एकदा या ठिकाणी माहिती घेऊया। महाराज आपण नेमकं नाव गाव सांगा। मी गजानन महाराज देठे, मी जालन्याचा आहे, आंबड तालुक्यामध्ये माझं गाव आहे आणि मी जरांगे पाटील यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतो। मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आपण आता सध्या नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह असतात। अनेक व्यक्ती या ठिकाणी जरांगे पाटलांना विरोध करताना आपल्याला दिसतात आणि त्यांच्या विरोधात आपले व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात, परंतु अनेक जण या ठिकाणी अजूनही जरांगे पाटलांना विरोध करताना दिसत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो व्यक्ती आज स्वतःचं जीवाचं रान करून समाजासाठी झुंज देतोय, परंतु या ठिकाणी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी या ठिकाणी पाटलांना विरोध दर्शवण्याचा नेमकं दाखवत आहे। त्यांच्याविषयी नेमकं काय सांगता महाराज तुम्ही? जरांगे पाटलाचं नेतृत्व प्रामाणिक आहे, अगदी ही गोष्ट खरी आहे आणि योद्धा ज्यावेळी शरण येत नाही त्यावेळी त्याला बदनाम केलं जातं अशी जी म्हण आहे ती जरांगे पाटलाच्या माध्यमातून आता खरी होताना दिसते। राजकीय पुढाऱ्यांचा तर तो विषयच आहे की मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा आता राजकारणाची भाषा ती बोलू लागलेत। जरांगे पाटील जर राजकारणात उतरले तर या प्रस्थापित राजकारण्याच्या दुकानदाऱ्या बंद होणार आहे आणि हे जे सर्वसामान्य गोरगरिबांच्या टाळीवरचं लोणी खाण्याचं काम वर्षानुवर्षापासून करतात त्यांची दुकानदारी बंद होईल म्हणून जरांगे पाटला टार्गेट करतात। आणि मराठा असून जे विरोध करतात ते मराठा आहे असं मी म्हणू शकत नाही। मराठा असून जरांगे पाटलाला विरोध करणारे त्या मराठ्यांच्या रक्तात भेसळ असली पाहिजे, त्याच्याशिवाय ते जरांगे पाटलाला विरोध करणार नाही। पश्चिम महाराष्ट्रातील मराठी पाटलांच्या पाठीमागे राहणार नाही असं जे म्हणत होते, आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पार पडलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती। जे म्हटले होते पाटलांच्या पाठीमागे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नाही, त्यांच्यासाठी आपण काय बोलू? जरांगे पाटील फक्त मराठवाड्यापुरतं नेतृत्व आहे आणि मराठा समाजानं फक्त मराठवाड्यात त्यांना पाठिंबा दिला किंवा मराठवाड्यातलेच मराठी त्यांच्या सोबत आहे अशा प्रकारच्या टीका जरांगे पाटलावर केल्या जात होत्या। जरांगे पाटलाची प्रतिमा मलिन आणि संकुचित मराठवाड्यापुरती करण्याचा जो अट्टहास त्या लोकांचा होता, त्यांच्या सगळ्यांचे तोंडातले दात तोंडातच राहिलेले आहेत आणि त्यांना बाहेर दात काढायला सुद्धा जागा राहिली नाही। आपल्याला बघितलं असेल सोलापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल आणि नाशिक असेल, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्चांक गाठलेला आहे। लोकांची उपस्थिती एवढी लक्षणीय आणि असंख्य लोक त्या ठिकाणी उपस्थित होते की जरांगे पाटलाला मराठवाड्यात जेवढा प्रतिसाद मिळाला तेवढाच प्रतिसाद त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात मिळाला आणि जरांगे पाटलांना मराठवाड्याचा सारखा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळणार नाही किंवा आमच्या जिल्ह्यात मिळणार नाही असे म्हणणारे जरांगे पाटलांना विरोधक मानणारे सगळे विरोधक जरांगे पाटील त्यांच्या शहरात गेल्याच्या नंतर शहर सोडून त्या ठिकाणी सपार झाले होते आणि त्या ठिकाणी शहर सोडून ते निघून गेले होते। आजचा शेवटचा दिवस आहे सरकारचा अल्टिमेटमचा, आज अजूनही सरकारची काही प्रतिक्रिया आलेली नाही, यावर आपलं मत? सरकार जरांगे पाटलांना शब्द दिलेला आणि सरकारनं जो राज्यपालाच्या स्वाक्षरीचा जो GR काढला सगळे सोयऱ्याचा, त्याच्या अंमलबजावणीची मागणी जरांगे पाटील आणि समाज करत असताना आणि जरांगे पाटलाची साथ समाज सोडायला तयार नाही हे सरकारच्या लक्षात आलं असताना सुद्धा सरकार जर अजून अंमलबजावणी करत नसेल आणि 13 ऑगस्टची दिलेली मुदत सुद्धा आज संपत आहे आणि संपत असताना सुद्धा जर सरकार दिलेला शब्द पाळत नसेल तर सरकारच्या मनात मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करायची नाही असं स्पष्टपणे दिसतंय। सरकारनं अंमलबजावणी नाही केली तर मराठीतून पुढचा क्रांतिकारी निर्णय घेणार आहे, तो निर्णय 29 तारखेला होणार आहे। सरकारनं त्याची वाट बघावी। महाराज याच्यामध्ये मेन म्हणजे असं आहे की आता हे आंदोलन एवढ्या वर्षापासून चालू आहे, परंतु याच्यात तुम्ही बघा की अनेक इतर समाजाचे जे नेते असेल ते नेते सहजी पाटलाच्या विरोधात बोलताना दिसत नाही, पण आपले जे मराठा समाजाचे जे नेते तेच नेहमी पाटलाच्या विरोधात बोलतात। याच्या मागे काही षडयंत्र वाटतं का तुम्हाला? गोष्ट अशी आहे की मराठा समाजाला आत्तापर्यंत आपल्या हक्काचं न्यायाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणापासून बाजूला ठेवण्याचं काम मराठ्यांच्याच नेत्यांनी केलेलं आहे। मी तर सांगेल जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो फक्त सरकारच्या विरोधात नाही, जरांगे पाटलाचा जो लढा आहे तो OBC नेत्यांच्या विरोधातला नाही, SC नेत्यांच्या विरोधातला नाही, तर जरांगे पाटलाचा खरा लढा मराठ्यांच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातला आहे। का आत्तापर्यंत मराठ्यांचे अनेक मुख्यमंत्री झाले, मराठ्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यापैकी त्यामध्ये शरद पवार साहेब असेल, विलासराव देशमुख साहेब असेल, अशोकराव चव्हाण साहेब असेल, पृथ्वीराज चव्हाण साहेब असेल, मराठ्यांचे शंकरराव चव्हाण असेल, अनेक नेते मुख्यमंत्री झाले। या नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही
आणि याच नेत्यावरती खरा आमचा रोष आहे. आता जे नेते हयात नाही त्यांचा विषय सोडा, पण हयात जे मराठ्यांचे नेते आहेत, या मराठ्यांच्या नेत्यांनी जर ठरवलं असतं तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. हे जे नेते स्वतःचे राजकीय पोळू भाजून घेण्याकरता राजकारण करतात, त्यांना माहिती आहे मराठ्यांच्या पोरांना काय आरक्षण भेटलं तरी आपले झेंडे घेणार नाही, म्हणून मराठ्यांच्याच नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. ही गोष्ट खरी आहे आणि आमचा लढा सुद्धा प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधात सर्वसामान्य मराठ्यांचा लढा आहे. या ठिकाणी आता नेहमी वेळोवेळा का जे सरकार आहे, सरकारच्या नेत्याकडून वेळोवेळा जरांगे पाटलांवरती एक टीका केली जाते की जरांगे पाटील हे शरद पवाराचे माणूस आहे, शरद पवारने आखलेलं हे राजकारण आहे. तर याच्यातून तुम्हाला काय वाटतं महाराज नेमकं? जरांगे पाटील हे कुणाचे माणूस आहेत मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. जरांगे पाटील ना शरद पवारांचा माणूस आहे, जरांगे पाटील ना एकनाथ शिंदेचे माणसं आहेत, ना फडणवीसांचे माणसं आहेत. जे आरोप केला जातोय सत्तेत सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. सत्ताधारी पक्षाकडे भांडणं, न्याय मागणं आमचा हक्क आहे. आज जर तुम्ही म्हणत असाल की शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाही, जरांगे पाटील बोलले की 94चा JR रद्द करा, जरांगे पाटील बोलले की अनेक लोक पावसात सत्तेसाठी भिजतात, राजकारणासाठी भिजतात, पण मला समाजासाठी भिजावं लागेल. शरद पवारावर केलेल्या टीका हे लोक पाहत नाही, देवेंद्र फडणवीसावर केलेल्या टीका जे लोक पाहतात आणि शरद पवारांचा माणूस आहे म्हणतात, त्यांना माझं सांगणं आहे की जरांगे पाटील कुणाचे माणसं नाही. जरांगे पाटलां जर शरद पवारांचे माणसं असते तर शरद पवारांना मराठा तरुणांकडून जी सराटी अंतरवलीमध्ये शिवीगाळ झाली तेवढी कुणालाच झाली नाही. जरांगे पाटलांनी बारामतीमध्ये जाऊन हा कुणाचा बालेकिल्ला नाही, चौकड मराठ्यांचा बालेकिल्ला अशी टीका केली. ह्या टीका केलेल्या बारामतीतल्या जरांगे पाटलाच्या सभा असा आरोप करणाऱ्यांनी झूम करून पाहिल्या पाहिजे आणि कानात हेडफोन लावून पाहिल्या पाहिजे. आता या ठिकाणी जरांगे पाटलांचं जे अल्टिमेटम होतं ते आज दिलेलं सरकारला तर आज संपत आहे, परंतु आता यापुढं जरांगे पाटील म्हणतात की 288 उमेदवार आम्ही उभा करू 18 पगड जातीची आणि आमची सत्ता आणू आणि मग मराठा समाजाला आरक्षण देऊ. परंतु याच्यातून तुम्हाला वाटतंय का पाटील आरक्षणासाठी 288 उमेदवार उभा करतील आणि उभा केल्याच्या नंतर त्यात तुमची भूमिका काय असणार नेमकं? जरांगे पाटलांनी आरक्षणाचा हा मुद्दा घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे. हा मुद्दा राजकीय मुद्दा नव्हताच, हा लढा आरक्षणासाठी होता. परंतु सत्ताधाऱ्यांनी जरांगे पाटलांना आरक्षणाच्या मुद्द्यापासून डायव्हर्ट करून जरांगे पाटलांनाच एक राजकीय व्यक्ती म्हणून घोषित केलं आणि स्वतः जरांगे पाटलांना कोणी शरद पवारांचा माणूस बनवलं, कुणी कोणाची सुपारी घेतलं म्हणतंय, कुणी काय. जरांगे पाटलावर विविध गलिच्छ आरोप केले आणि जर सत्ताधारी आम्हाला आरक्षण देत नसेल, वेळ काढूपणा करत असेल, सर्वसामान्य मराठ्यांच्या पोरांचा विचार करत नसेल ना, तर आम्हाला ही सत्ता हातात घ्यावी लागेल आणि आम्हाला आरक्षण घ्यावं लागेल असं जरांगे पाटलांनी वक्तव्य केलंय. आणि उमेदवाराची चाचपणी सुद्धा जरांगे पाटलांनी सुरू केलेली आहे. 288 उमेदवार उभे करतील की 100 करतील की फक्त 88 करतील किंवा पुन्हा फक्त 50 करतील किंवा फक्त मराठवाड्यापुरते उमेदवार उभा करतील, हा अंतिम निर्णय जरांगे पाटील येणारे 29 तारखेला घेणार आहे. पण जरांगे पाटलांनी जरी राजकारण केलं किंवा राजकीय उमेदवार उभा केले तर स्वतः जरांगे पाटील निवडणुकीला उभे राहणार नाही आणि राजकारण करण्यापाठीमागे सुद्धा जरांगे पाटलाचा एकच उद्देश असणार आहे की समाजाला न्याय मिळावा. आणि तुम्ही जे पुढचा काय प्रश्न विचारला की जरांगे पाटलाचा सहकारी म्हणून माझी काय भूमिका असणार आहे, माझी काही भूमिका नाही. मी एक सामान्य मराठा म्हणून जरांगे पाटलाच्या सोबत आहे. सामान्य मराठा घेऊन कितीही प्रस्थापित लोकांना आणि जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र असणाऱ्या चांगल्या पुढाऱ्यांना अंगावर घेण्याची वेळ आली तरी आम्ही घेऊ. जरांगे पाटलाची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही. जरांगे पाटलांनी समाजकारण करो, जरांगे पाटलांनी राजकारण करो किंवा समाजकारणाने राजकारण करो, कारण जरांगे पाटलाची प्रामाणिक भूमिका आहे. त्यांच्यासोबत आम्ही जोपर्यंत ते चळवळीमध्ये सक्रिय आहे, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आम्ही जरांगे पाटलासोबत काम करू. आणि आम्हाला आमदार खासदार या पदाची लालसा नाही. माझी जरांगे पाटलासोबत काम करण्याची इच्छा आहे. जर जरांगे पाटलांनी विधानसभेला उमेदवार दिले तर ज्या मतदारसंघात जरांगे पाटलाचा उमेदवार राहील त्या मतदारसंघामध्ये मतदारसंघ पिंजून काढून जरांगे पाटलाची भक्कमपणे बाजू मांडून आतापर्यंत सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि सगळ्याच पक्षाच्या सरकारमध्ये असताना कसं मराठ्यांना फसवलं, कसे जातीत भांडणं लावले, कसं गोरगरीब लोकांना गरीबच ठेवून कोट्यावधीची प्रॉपर्टी यांनी त्या ठिकाणी कमवली, या सगळ्यांचा त्या ठिकाणी गौप्यस्फोट करणार आणि जरांगे पाटलाची भक्कम बाजू मांडून स्टार प्रचारक म्हणून काम करून पाटलांचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही महाराष्ट्र पिंजून काढणार. तुम्ही पाटलांकडे उमेदवारी मागणार आहे का? नाही, पाटलांकडे उमेदवारी मागणार नाही. आणि पाटलांनी जो निर्णय दिला, जर मी उमेदवारी पाटलांकडे मागितली तर एखाद्या मतदारसंघापुरतं मला गुंतून पडावं लागेल. मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांनी दगड जरी दिला, उभा केला तर तो निवडून येणार आहे. आणि दगड जर उमेदवार दिला जर निवडून येणार असेल तर आम्ही सर्वसामान्य मराठ्यांना निवडून आणू.
सर्वसामान्य 18 पगड जातीच्या जनसमुदायातील लोकांना निवडून आणू. जर मला उमेदवारी दिली तर त्या उमेदवारीचा फायदा होणार नाही, मला फिरता येणार नाही. जरांगे पाटील नावाच्या योद्ध्यानं माझ्याकडे प्रचार करण्याची जबाबदारी द्यावी. प्रचार करण्याची धुरा मी चांगल्या पद्धतीने सांभाळील आणि 288 मतदारसंघामध्ये जरांगे पाटलाचा उद्देश आणि जरांगे पाटलाची प्रतिमा काय आहे प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचून पाटलांचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवू. आणि पाडायचे ठरले तर आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी जनजागृती कराल? नाही, जर आता जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर त्या ठिकाणी आम्ही जरांगे पाटलाच्या उमेदवाराचा प्रचार करणार. पाटील नुसते म्हटले की नुसते पाडायचे तर पाटलांनी मीडियावरती बाईट देऊन जर एकदा सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा, तर महाराष्ट्रातले मराठे आणि सर्वसामान्य 18 पगड जातीचे लोक ज्याला पाडायचं तसं पाडतात. जसं लोकसभा निवडणुकीत पाडलं तसा इशारा पाटलांनी जर एका वाक्यात दिला तरी महाराष्ट्रामध्ये मोठं परिवर्तन होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये जर 48 जागापैकी जर 26 जागा फक्त एकट्या जरांगे पाटलाच्या मनोज जरांगे नावाच्या फॅक्टरमुळे पडू शकतात, तर 288 पैकी 200 जागा पाडण्याची ताकद या संघर्ष योद्ध्यात आहे. फक्त 29 तारखेला आम्ही जरांगे पाटलाच्या आदेशाची वाट पाहतोय. तर हे होते गजानन महाराज देठे, जे नेहमी पाटलांच्या समर्थनार्थ असतात आणि पाटलांचे सहकारी आहेत. त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा केल्याबद्दल महाराजांचं मनपूर्वक आभार आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.